आता असं कोणी नसेल ज्यांना उकडीचे मोदक खायला आवडत नाहीत. मला तर खूप आवडतात. तर आज गणेश जयंती होती आणि आज मी उकडीचे मोदक बनवायला घेतले होते. तर म्हटलं रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये 1.5 वाटी खिसलेला जो आपला गूळ असतो तो घातला आणि त्यानंतर ना पूर्ण गूळ असा मेल्ट करून घ्यायचा. आणि जसा गूळ मेल्ट होत येतो ना, त्यानंतर ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे. नाहीतर ना ह्याचा खूप कलर चेंज होतो, म्हणजे काळपट असा कलर येतो आणि म्हणजे आपण सारण बनवतो ना, आत स्टफ करायचं, ते एवढं काय म्हणजे दिसायला पण छान लागत नाही आणि खूप असं डार्क असं वाटतं. त्यासाठी आता गॅस बंद करायचा आणि मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये किसलेलं जे आपलं खोबरं असतं ते ॲड करायचं. तर इथे मी 1.5 वाटी गूळ घेतला होता आणि पूर्ण एक नारळ म्हणजे मोठ्या साईजचाच होता, तर तो घेतला होता किसून छान असा. आणि ह्या मेल्ट केलेल्या ज्या गुळामध्ये ना पूर्ण सारण असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं गुळाला पाणी सुटतं, त्यामुळे ना पूर्ण असं पातळ सारण वाटतं, पण जसं जसं आपण हलवत राहू मीडियम गॅसवर तसं ते एकदम घट्ट होत येतं. त्यानंतर मी ह्यामध्ये वेलची पावडर ॲड केली आणि मी ड्रायफ्रूट्स पण घातले होते. पण हे बघा तुम्हाला दिसतात आहेत का? तर मी ड्रायफ्रूट्स घातले होते, पण ते व्हिडिओ एडिटिंगच्या वेळी ना तो पार्ट निघून गेला. तर असं सारण छान बनवून बाजूला ठेवायचं. त्यानंतर मी इथे पाणी गरम करायला ठेवलं. तर इथे मी 1.5 ग्लास जे असतं ते तेवढं पाणी घेतलं होतं. त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आणि एक छोटंसं असं चमचा असतो ना, त्या चमच्याने तूप घालायचं, जेणेकरून जे आपण वरची जी मोदकची जे हे बनवतो ना आवरणवरचं, ते खूप सॉफ्ट असं होतं. आणि थोडंसं उकळी येत आल्यानंतर ना मग आपल्याला त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. थोडं थोडं मिक्स करतच ते ॲड करायचं, एकदम असं पटकन सगळंच टाकायचं नाही, थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर ही मेन स्टेप असते जी आपल्याला ही उकड छान बनवून घ्यायची. उकड छान झाली ना आपली की मग मोदक एकदम वरचं जे मोदकाचं आवरण असतं ना, जे तांदळाच्या पिठाचं, ते खायला पण छान लागतं आणि एकदम सॉफ्ट असं लागतं, अजिबात कडक असं लागत नाही. तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. मोदकाची तुम्ही जर उकड चांगल्या पद्धतीने काढली ना, तर मोदक तुम्ही 2 दिवस जरी ठेवलात ना, तर अजिबात कडक होणार नाही, असा हा मोदक होतो. तर छान असं मिक्स करून झाल्यानंतर ना झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि 1-2 मिनिटं ठेवायचं. नंतर दुसऱ्या एका म्हणजे ट्रान्सफर करायचं ते पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये. आणि आता जसं आपण उकडीला महत्त्व देतो ना, तसंच ते मळताना पण करायचं. उकडीचा मोदक बनवताना ना थोडं-थोडं पीठ घ्यायचं, जसं मी आता अर्धा भाग घेतला त्याचा. थोडंसं हाताला तूप वगैरे लावायचं आणि छान असं मळून घ्यायचं. त्यानंतर ही पारी बनवायला जो गोळा घेतो ना, तो पण छान हातावर, तळहातावर छान असा मळून घ्यायचा. आणि बघा मी जशी मी दाखवते ना, तशी त्याची पारी बनवून घेत जायची. एकदम जाड पण नाही, एकदम पातळ पण नाही, अशी मीडियमसारखी अशी बनवून घ्यायची. आणि त्यानंतर मेन भाग म्हणजे आपल्या त्या मोदकच्या कळ्या ज्या पाडतो ना, त्याच लोकांना जमत नाहीत, म्हणून मोदक बनवायला पण घेत नाहीत. तर मी दाखवलं त्याप्रमाणे ना सोप्या पद्धतीने अशा तुम्ही कळ्या पाडू शकता. काहीच अवघड असं नाहीये. त्यानंतर बघा सारण भरायचं आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने हा मोदक आपला रेडी करून घ्यायचा. इथे सगळे मोदक एकसारखे तयार झालेले आहेत. कळ्या पण बघू शकता छान पडलेल्या आहेत. एकसारखे सगळे दिसत आहेत. तर अशा प्रकारे केलात ना, तर मोदक बनवायचा अजिबातच काही अवघड होणार नाही. तर इथे ना आता आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत हे. तर कोणी-कोणी काय करतं, हा मोदक आहे ना पाण्यातून असा डुबवून घेतात आणि मग तो उकडायला ठेवतात, जेणेकरून तो सॉफ्ट राहील. पण आपण जी उकड बनवली होती ना, त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं होतं. त्यामुळे असा आपण हा आपला जो मोदक आहे, तो 2 दिवसापर्यंत एकदम सॉफ्ट असं त्याचं आवरण राहतं. तर इथे 15 ते 20 मिनिटासाठी छान आपले मोदक उकडवून घ्यायचे. तर इथे माझे सगळे हे मोदक उकडवून झालेले आहेत. आणि खरं सांगते एकदम पातळ पण त्याची पारी असते आणि आतमध्ये सारण भरलेलं असतं, ते पण एवढं म्हणजे दिसायला पण आणि खायला पण खूपच भारी लागतं. तर तुम्हालाही माझ्या उकडीच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.